नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सतीश फूड ट्रक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। हे जो फूड ट्रक चालला आहे ना, प्रफुल्ल भाई, ओम भाई हे ॲक्च्युली आहे अमरावती, त्यांचा आता नवीन कन्सेप्ट हा पुण्यामध्ये फूड ट्रक जीवलक या नावाने सुरुवात करत आहेत। तर ते प्रफुल्ल भाईच बोलतील, त्यांनी कसं सेटअप, त्यांनी कशी आयडिया आली आणि त्यांनी काय काय रिसर्च केला आणि कसं आमच्याकडे आम्हाला कॉन्टॅक्ट केला। बोला प्रफुल्ल भाऊ। आम्ही दोन मित्र आहे, आम्ही रांजणगाव MIDCमध्ये काम करत होतो। नंतर आमच्या लक्षात आलं की कंपनी करून काही नाही। नंतर आम्ही बिझनेसचा प्लॅन केला। बिझनेसच्या प्लॅननंतर आम्ही दोघांनी ठरवलं की आपल्याला फूड ट्रक बनवायचा। नंतर आम्ही मीडियानुसार सतीश भाऊचा कॉन्टॅक्ट केला। सतीश भाऊसोबत बोललो आणि सतीश भाऊंनी आमच्या बजेटमध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे फूड ट्रक बनवून दिला। आणि खरोखर सतीश भाऊचे आभारी आहे की आमच्या अपेक्षेनुसार जास्त आम्हाला म्हणजे ॲक्च्युली असे अपेक्षा नव्हती आमची की एवढा चांगला म्हणजे फूड ट्रक बनेल म्हणून, पण अपेक्षापेक्षा भारी सतीश भाऊ दिलं, त्याबद्दल त्याचा आम्ही खरोखर आभारी आहे आणि थँक्यू की धन्यवाद ओम भाई। आता हे सेटअप कसं बनवलं तुम्ही? जसे आमचे नियोजन ठरले होते की जसं आम्हाला कॅफेचे नुसार आम्हाला आयटम बनवायचे, त्यानुसार आम्ही सतीश भाऊला सांगितलं होतं की एक आम्हाला काउंटर साईड आणि दुसरी साईड म्हटलं म्हणजे किचन साईड द्यायची बा। तर त्यामध्ये 2 बर्नर, एक हॉट प्लेट आणि आपलं सँडविच गिरर। तर त्या हिशोबाने त्यांनी एक पद्धतशीरपणे आपल्याला एक किचन बनवून दिला आहे आणि एक इथे बेसिंग पण पाहून घेसा, बेसिंग पण एक नंबर त्यांनी करून दिला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी एक आम्हाला काही स्टोरेजसाठी रॅक पण दिली आहे, हे पण आम्हाला खूप छान वाटली। आणि जसं आम्ही त्यांना म्हटलं होतं की आम्हाला एक फ्रीज हवा आहे, तर फ्रीज पण एक बढिया प्रकारे तुम्ही बघू शकता की एक बढिया प्रकारे आम्हाला त्यांनी फ्रीज दिला आहे। आणि त्याची पॅकिंग सुद्धा सतीश भाऊने अशा प्रकारे केली की जेणेकरून आपली गाडी किती पण लांब गेली तर त्या फ्रीज त्या कोणत्याच गोष्टीला आपली अडचण होत नाही। त्याचप्रमाणे तुम्ही स्ट्रीट लाईट बघू शकता, हे पण एक भारी प्रकारे त्यांनी आम्हाला सजेशन देऊन एक स्ट्रीट लाईट टाकण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर साऊंड सिस्टम एक नंबर त्यांनी आम्हाला केलं, प्लस 100 लिटरची त्यांनी आम्हाला इथे टाकी पण उपलब्ध करून दिली। अशा प्रकारे आपला फूड ट्रक एक सतीश भाऊच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे। त्याबद्दल थँक्यू सो मच सतीश भाऊ की आपण आमच्या अपेक्षेनुसार इतका चांगला आम्हाला फूड ट्रक दिला, धन्यवाद। जसं आम्ही एक मित्र म्हणून एक फूड ट्रक सुरू करण्याचा निर्णय घेतला होता, त्याचप्रमाणे आम्ही एक नाव पण सजेस्ट केलं होतं, जीवलक स्ट्रीट फूड। म्हणजे आमच्या या कॅफेचं, छोट्याशा कॅफेचं नाव आहे जीवलक स्ट्रीट फूड। तर याचा पण आयडिया सतीश भाऊने आम्हाला खूप छानपणे दिली आणि याची डिझाईन पण आम्हाला खूप अपेक्षेनुसार जास्त आवडलेली आहे। तुम्ही बघू शकता की हे जे डिझाईन आहे ते सतीश भाऊने किती मस्त प्रकारे आम्हाला दिली। त्यानंतर एक काउंटरवर आमचा एक लोगो जो आम्हाला जसा हवा होता तसा सेम आम्हाला मिळालेला आहे। त्यानंतर इकडे पण तुम्ही बघू शकता एक गाडीवर पण एक छानपणे LED मध्ये आम्हाला त्यांनी एक लोगो दिला आहे। प्लस चार्जिंग करायला काही अडचण नव्हे असे एक प्रकारे आम्हाला त्यांनी एक चार्जर पण बाहेर उपलब्ध करून दिलं। प्लस वरतं तुम्ही पाणी वगैरे आलं तर छत्री पण बघू शकता, छत्री पण त्यांनी आम्हाला अवेलेबल करून दिली आहे। आणि प्लस हे आमचे फ्रंट साईडची एकमेव एक फ्रंट साईडची म्हणजे आमची बघून घ्या तुम्ही की फ्रंट साईड कसं दिसतं आमचं। एक छोटा एक उद्योग आम्ही सुरू करणार आहे, त्याचं एक फ्रंट साईड आहे। हे एक नंबर सतीश भाऊ की तुम्ही खरोखर एक आमचं चांगलं माध्यम आम्हाला शोधून दिलं की आम्हाला खरोखर हे आवडलं आहे, धन्यवाद। तर तुमच्या जीवलक फूड ट्रक मित्रांना आमच्या सतीश फूड ट्रककडून सगळ्या शुभेच्छा आणि अशी तुम्ही प्रगती करत राहू। आणि आमची इच्छा आहे की आमचा हा फूड ट्रक झाला तुमचा एक ब्रँड व्हा, जीवलक नावाने हा ब्रँड होईल फ्युचरमध्ये। तर कष्ट करा, मेहनत करा आणि आम्ही तुमच्यासाठी बसलेलो तिथे। आणि आमचं चॅनल सतीश फूड ट्रक यूट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब करा। त्यानंतर येणारे भरपूर नवीन कन्सेप्ट येतात आमच्या मार्केटमध्ये, धन्यवाद। की आमचे सतीश भाऊ आहेत, खरंच खूप मनापासून काम करतात आणि त्यांनी आमच्या बजेटमध्ये आम्हाला एक चांगला फूड ट्रक अवेलेबल करून दिला। धन्यवाद। धन्यवाद।